नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 12 मार्च 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावरती संपूर्ण बंदी आणणारे भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर कर्नाटक हे राज्य या ठिकाणी भारतातील पहिलं राज्य असं ठरलं आहे ज्या ठिकाणी 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावरती संपूर्णपणे बंदी आणणार. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? दरवर्षी जागतिक किडनी दिवस, वर्ल्ड किडनी डे केव्हा या ठिकाणी साजरी करण्यात येत असतो? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी. आणि 2026 मध्ये मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी किती तारीख आहे? तर 12 मार्च आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तर यावर्षी आपण या ठिकाणी 12 मार्च 2026 ला वर्ल्ड किडनी डे म्हणजेच जागतिक किडनी दिवस म्हणून आपण साजरा करीत आहोत. ठीक आहे, या ठिकाणी 2026 ची थीम काय आहे तर लिहून घ्या लगेच व्यवस्थितपणे. किडनी हेल्थ फॉर ऑल, केअरिंग फॉर पीपल, प्रोटेक्टिंग द प्लॅनेट. बरोबर, अशा प्रकारची थीम आहे फॉर द इयर ऑफ 2026 फॉर द वर्ल्ड किडनी डे. ठीक आहे, पहिलाच प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, मार्च महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 मार्च शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्च जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्च CISF स्थापना दिवस. मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी 11 मार्चला नो स्मोकिंग दिवस आहे. मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी 12 मार्चला या ठिकाणी जागतिक किडनी दिवस आहे. 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्च आयुध निर्माण दिवस भारतामध्ये आणि जागतिक झोपेचा दिवस. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. 2026 ची फॉर्म्युला 1 ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स कोणी जिंकलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जॉर्ज रसेल असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? जॉर्ज रसेल असं त्यांचं नाव आहे. 2026 ची फॉर्म्युला 1 ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स या ठिकाणी जिंकलेली आहे. ही जी काही ग्रँड प्रिक्स झालेली आहे ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स, बरोबर, ही 2026 मधील पहिलीच या ठिकाणी ग्रँड प्रिक्स आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. असं आपण या एकाखाली काय करणार आहोत, जशा या ठिकाणी ग्रँड प्रिक्स होत असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकणार आहोत. बरोबर, तर 2026 मधील पहिली ग्रँड प्रिक्स झालेली आहे ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स, ज्याचं या ठिकाणी चॅम्पियनशिप जिंकलेली आहे जॉर्ज रसेल या खेळाडूने. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. एक्झरसाइज लमितये 2026 हा जो काही सराव आहे तो भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सेशेल्स नावाचा देश आहे त्या देशासोबत किंवा भारत आणि सेशेल्स या 2 देशाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेला हा एक्झरसाइज लमितये 2026 हा जो काही सराव आहे तो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. या ठिकाणी जर तुम्हाला असं विचारलं 2026 मध्ये कितवी आवृत्ती होती तर 11व्या क्रमांकाची. कोणत्या प्रकारचा हा सराव आहे तर द्वैवार्षिक म्हणजेच दर 2 वर्षांनी होणारा संयुक्त सैन्य सराव आहे. यावर्षी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे तर सेशेल्स डिफेन्स अकॅडमी सेशेल्स या ठिकाणी. लमितये एक्झरसाइज असं या एक्झरसाइजचं नाव आहे. तर याच्यामध्ये लमितये या शब्दाचा अर्थ काय आहे? फ्रेंडशिप, मैत्री. ठीक आहे, याची पहिली आवृत्ती झाली 2001 मध्ये. सेशेल्स या ठिकाणी दर 2 वर्षांनी होणारा हा संयुक्त सैन्य सराव आहे आणि या सरावाचा उद्देश दोन्ही देशांच्या सैन्यामधील एकत्र काम करण्याची जी काही कॅपॅसिटी आहे, कॅपेबिलिटी आहे, क्षमता आहे ती वाढवणे, बूस्ट करणे या उद्देशाने हा सराव आयोजित करण्यात येत असतो. आता या ठिकाणी हा सराव आहे सेशेल्स देशासोबत भारताचा. मग भारताचा अन्य वेगवेगळ्या देशांसोबत वेगवेगळे या ठिकाणी सराव होत असतात. जसं की मैत्री सराव आहे थायलंड देशासोबत, एक्वेरिन सराव आहे मालदीव देशासोबत, हँड इन हँड आहे चीन सोबत, मित्रशक्ती आहे श्रीलंका सोबत,
हरिमाऊ शक्ती आहे मलेशियासोबत, कुरुक्षेत्र आहे सिंगापूरसोबत, नोमॅडिक एलिफंट आहे मंगोलियासोबत, शक्ती आहे फ्रान्ससोबत, सूर्यकिरण आहे नेपाळसोबत, युद्धाभ्यास आहे अमेरिकासोबत, गरुडा शक्ती आहे इंडोनेशियासोबत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, कोणत्या राज्याच्या आरोग्य विभागाने मी हेल्थ नावाचं मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर केरळ राज्याच्या आरोग्य विभागाने मी हेल्थ नावाचं मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे. सुविधा या ठिकाणी कोणकोणत्या आहेत? तर जवळील सरकारी रुग्णालय, विशेष विभाग आणि प्रयोगशाळा शोधण्यासाठी याचा या ठिकाणी वापर करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये सुलभता आणि पारदर्शकता सुधारणे आहे, ज्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रासह 670हून अधिक संस्थांचा याच्यामध्ये समावेश आहे. तर पर्याय क्रमांक ए, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सुरुवातीलाच आपण केरळबद्दल चर्चा करूया. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन, राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर, राजधानी आहे तिरुवनंतपुरम. 6 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान एरविकुलम, मठिकेतन, अनमुडी, पामबदुम, पेरियार आणि सायलेंट व्हॅली, आणि 4 महत्त्वाचे धरण इडुक्की, मालमपुजा, पेची आणि कुंडाळा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, भारत सरकारने कोणत्या अभियानाअंतर्गत ग्रीन अमोनिया आणि ग्रीन मिथेनॉलसाठी मानके अधिसूचित केलेली आहेत? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, NGHM. काय? NGHM असा शॉर्ट फॉर्म सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन असं या ठिकाणी मिशनचं नाव आहे. या ठिकाणी या अभियानाअंतर्गत ग्रीन अमोनिया आणि ग्रीन मिथेनॉलसाठी मानके म्हणजेच स्टँडर्ड्स या ठिकाणी अधिसूचित करण्यात आलेले आहेत. उद्देश काय? तर उद्योगातील भागधारकांना स्पष्टता प्रदान करणे, खते आणि शिपिंगमध्ये डिकार्बोनायझेशनला प्रोत्साहन देणे आणि भारताला हरित इंधनाकडे जागतिक केंद्र म्हणून स्थापित करणे, या ठिकाणी या उद्देशाने हे मानके अधिसूचित करण्यात आलेली आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, शिकागो माजी विद्यार्थी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय अर्थशास्त्रज्ञ कोण बनलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी, कृष्णमूर्ती व्ही सुब्रमण्यम असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? कृष्णमूर्ती व्ही सुब्रमण्यम असं त्यांचं नाव आहे. शिकागो माजी विद्यार्थी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय अर्थशास्त्रज्ञ या ठिकाणी बनलेला आहे. प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात, तर बाकीच्या पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया. पेट्या इंडियाचा 2025चा वर्षातील सर्वोत्तम व्यक्ती पुरस्कार मिळालेला आहे रवीना टंडन हिला. 2025चा CEO ऑफ द इयर पुरस्कार मिळालेला आहे नील मोहन यांना. प्लिनियो नास्तारी शुगर एक्सलन्स अवॉर्ड जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे समीर सोमय्या. कॅव्हेलियर डेल ऑर्डिन डेला स्टेला डी इटालिया हा पुरस्कार देण्यात आला आहे श्रीनिवास डेम्पो यांना. संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार 2025 देण्यात आला स्वाती शांता कुमार यांना. समुराई मार्शल आर्ट्स सन्मान मिळवणारे पहिले भारतीय ठरलेत पवन कल्याण. भारतीय रेल्वेचा सर्वोच्च सन्मान देण्यात आला चंदना सिन्हा यांना. जीवन गौरव सन्मान 2026 देण्यात आला देवेंद्र त्रिगुणा यांना. आणि शिकागो माजी विद्यार्थी पुरस्कार देण्यात आला KVS यांना, म्हणजेच कृष्णमूर्ती व्ही सुब्रमण्यम यांना. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, 2026च्या आंतरराष्ट्रीय महिला दिवसानिमित्त गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड लेझिम नृत्य कोठे आयोजित करण्यात आलेलं होतं? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक सी, डोंबिवली. म्हणजेच आपल्या महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत पर्टिक्युलरली श्री संत सावळाराम महाराज क्रीडा संकुल डोंबिवली या ठिकाणी आंतरराष्ट्रीय महिला दिवसानिमित्त कधी 8 मार्चला या ठिकाणी वर्ल्ड रेकॉर्ड लेझिम नृत्य या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. याच्यामध्ये विशेष काय आहे? तर 9111 रणरागिणींनी एकाच वेळी लेझिम वादन करून सांगलीचा 7338 महिलांचा जुना विक्रम या ठिकाणी मोडलेला आहे. आणि हा जो काही नृत्य महोत्सव आयोजित करण्यात येत असतो याच्या मागचा उद्देश काय? तर महिला सक्षमीकरण आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा म्हणजेच लेझिम ही वर्ल्ड समोर आणणे, जगासमोर मांडणे या उद्देशाने या ठिकाणी हा ऑर्गनाइज करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, भारतातील महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी कोणत्या कंपनीने स्फूर्ती नावाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे? कोणता? SPOORTHI स्फूर्ती नावाचा प्रोग्राम. 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, L&T फायनान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. याच्या मागचा उद्देश काय? तर खेळत्या भांडवलासाठी आणि व्यवसाय विस्तारासाठी भांडवलाची सुलभ उपलब्धता प्रदान करून व्यवसाय किंवा व्यवसाय चालवणाऱ्या महिलांना सक्षम बनवणे या उद्देशाने या ठिकाणी भारतातील महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी L&T फायनान्स या कंपनीने स्फूर्ती प्रोग्राम नावाचा प्रोग्राम सुरू केलेला आहे. या ठिकाणी लक्ष कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे? तर महिला कर्जदारांच्या मजबूत परतफेडी शिस्तीचा फायदा घेऊन आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देणे हे त्यांच्या मागचं मेन उद्देश आहे.
पुढचा प्रश्न क्रमांक 9 कैगा जनरेटिंग स्टेशन कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर पर्याय क्रमांक डी कर्नाटक राज्याच्या अंतर्गत स्थित आहे. कोणतं? तर कैगा जनरेटिंग स्टेशन. हे का चर्चेमध्ये आहे? तर लिहून घ्या. RM नाचम्मई. काय? RM नाचम्मई या न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या अंतर्गत कर्नाटकात स्थित असलेल्या कैगा जनरेटिंग स्टेशन युनिट 3 आणि युनिट 4 च्या मुख्य अधीक्षक म्हणजेच चीफ सुपरिटेंडंट म्हणून नियुक्ती त्यांची करण्यात आलेली आहे आणि या पहिल्या महिला आहेत अशा पदावरती नियुक्त होणाऱ्या. त्याच्यामुळे या ठिकाणी हे कैगा जनरेटिंग स्टेशन चर्चेमध्ये आहे जे की कर्नाटक राज्यामध्ये स्थित आहे. भारतातील कार्यरत अणुऊर्जा प्रकल्पाचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला या ठरल्या. त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कार्यरत अणुऊर्जा प्रकल्प म्हणजेच फंक्शनल न्यूक्लिअर पॉवर प्लांट याचं नेतृत्व करणाऱ्या या पहिल्या महिला ठरल्या आहेत. कर्नाटक राज्यामध्ये कैगा जनरेटिंग स्टेशन आहे आणि त्या महिलांचं नाव आहे RM नाचम्मई. पुढचा प्रश्न त्या अगोदर कर्नाटक बद्दल लगेच चर्चा करूया. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या, राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत, राजधानी आहे बेंगलुरू. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान बांदीपूर, कुद्रेमुख, अंशी आणि बॅनरघट्टा आणि 5 महत्त्वाचे धरण तुंगभद्रा, कद्रा, अलमाटी, कृष्णाराजा आणि नारायणपूर. पुढचा प्रश्न क्रमांक 10 2026च्या संसदीय निवडणुकीनंतर नेपाळचे पंतप्रधान कोण होणार आहेत? तर पर्याय क्रमांक सी बलेंद्र शाह असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? बलेंद्र शाह असं त्यांचं नाव आहे. मग वर्तमानमध्ये नेपाळचे या ठिकाणी लेटेस्टमध्ये पंतप्रधान कोण होते, त्यांचं नाव काय आहे, एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न मार्च 2026 मध्ये महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील बोईसर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रामध्ये गॅसच्या गळतीमुळे सुमारे 2600 लोकांना सुरक्षितपणे वाचवण्यात आलेले आहेत. 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. कोणत्या गॅसमुळे? तर ओलियम नावाचा गॅस आहे. त्या गॅस गळतीमुळे सुमारे 2600 लोकांना सुरक्षितपणे वाचवण्यात आलेले आहे. कुठे होतं हे? पर्टिक्युलरली महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील बोईसर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रामध्ये. आणि गॅस लिकेजमुळे या ठिकाणी 2600 लोकांना या ठिकाणी सुरक्षितपणे वाचवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. शेवटचा प्रश्न क्रमांक 12 ICC T20 विश्वचषक 2026च्या अंतिम सामन्यामध्ये कोणत्या खेळाडूंनी सामनावीराचा किताब जिंकलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए जसप्रीत बुमराह असं या ठिकाणी खेळाडूचं नाव आहे. चॅम्पियनशिप कोणाची होती शेवटची मॅच मध्ये? तर न्यूझीलंड आणि भारत होता. बरोबर, ज्याच्यामध्ये भारताने विजेतेपद जिंकलं आहे न्यूझीलंडचा पराभव करत. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णुदेव वर्मा हे महाराष्ट्र राज्याचे कितवे राज्यपाल बनलेले आहेत? 22वे, 23वे, 20वे की 21वे? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. मार्च महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 मार्च शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्च जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्च CISF स्थापना दिवस. मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी 11 मार्चला नो स्मोकिंग दिवस आहे. मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी 12 मार्चला या ठिकाणी जागतिक किडनी दिवस आहे. 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्च आयुध निर्माण दिवस भारतामध्ये आणि जागतिक झोपेचा दिवस. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. क्लिअर?